त्याचीला बघा आमच्या इच्छी आता कुंडी फोडली आहे पोरांनी, तडकली आहे. हे इतकं छान झाड आहे. मी याला 6-7 वर्ष आधी लावलं होतं. बघा पूर्ण कुंडी फुटून गेलेली आहे. ही चला आता कुंडी बोलवते स्वप्नीलच्या हाताने. नाही नको तू घरी राह मग है ना रू. नाही बाळा मी नाही येत. जा ना गाडीवर जाणं होते. मी आलं तर मग अजून ऑटो करा जा या पिक्चर पैसे पण बॉर्डर अँड फॉर्डर मग हेच होऊन जाते. फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. पण ठीक आहे फ्रेंड्स. आत्ता वाजला हे 1 दुपारचे. प्रांजू, स्वप्नील आणि रुही फिरायला गेलेले आहे. आज 26 जानेवारी असल्यामुळं तर ते गेले आहे सेमिनेरी हिलला बालोद्यान पाहायला. मला पण खूप फोर्स करत होते चला म्हणून, पण मी नाही गेली. आता माझी इच्छाच होत नाही जास्त कुठं जायची. रुही पण खूप फोर्स करत होती चल चल म्हणून. चला सगळ्यांना गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हो रुईच्या आजोबांनी चमचम आणले आहेत, खरबूज आणि हे भजी आणलाय. रुईला खूप आवडते आलू भजी आणि टरबूज डांगर पण खूप आवडतात. वाटाण्याच्या शेंगा एवढीशच आणल्या का का डांगर म्हणून ते शेंगा टाकल्या. मग त्यांनी रोज काही ना काही फळ फ्रूट आणतच राहतात रुईचे आजोबा. रुईला जे आवडते ते रोज डेलीच आणतात. बघा ची दाणे काढत आहोत. याला पोपटीच्या शेंगा म्हणतात. बघा बघा आमच्या नागपूरमध्ये भरपूरसे लोकांना खूप आवडते या शेंगाची भाजी. चे दाणे खूप छान लागते. पोपटीचे दाणे वांग्या बिंगे वगैरे टाकून आणि तसे पण करतात. खूप छान भाजी होते याची. बघा नागपूरमध्ये खूप विकायला येतात हे. चला आता मी याचे दाणे काढून राहिली आहे. प्रांजू स्वयंपाक करत आहे.